8 वाजून 10 मिनिटं झाले, चाललो आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी. बघू आता किती गर्दी होते. अरे काल पण आम्ही घाईघाईमध्ये दर्शन केलं. आता व्यवस्थित दर्शन घेऊन निघायचं आपल्याला. इथले जवळपासचे पण सगळे स्वामींचे देवस्थान कवर करून तुळजापूरसाठी निघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला गाभाऱ्यात भेटतो डायरेक्ट आता. स्वामी समर्थ. हे वटवृक्ष पुढे जाऊन दाखवलं. स्वामींची गाडी पहिलं चालू होतं आतमध्ये जायला, बंदच केलं पूर्णपणे यांनी. इथून आम्ही गुरुमाऊली मठ आणि 12 ज्योतिर्लिंग करून आणि एकमुखी दत्त करून रिटर्न सगळे हे देवस्थान. हे स्वामींच्या मठ्या बाजूला सगळे देवस्थान आहे वटवृक्षाच्या इथेच. ते करून मग आम्ही जाणार रूमवर. इथून मग बॅग पॅक करून समाधी मंदिर, दर्गा, गुरु मंदिर, बाळप्पा मठ. स्वतः स्वामींचे चरण इथे हे केले आणि तो राजवाडा तोडून नाही दिला. अजून राजवाडा तसाच आहे. ॲक्च्युली राजवाडा रेनोव्हेशन करणार होते, बट रातोरात पायाचे ठसे आहेत. तुम्ही कॅमेऱ्यात बघितलं असेल अगोदर, पण समोर आल्यावर तुम्हाला क्लिअर दिसतं. कॅमेरा एवढा जस्टिफाय नाही करू शकत. त्यानंतर वाडा आहे असं रेनोव्हेशन केलेलंच नाही. गुरुदेव
हे किती जाते जाणार 12 ज्योतिर्लिंग आहे, बाजूलाच आहे पुढे. आणि स्वामींचा महिमा करायचा अपरंपार आहे. जेवणात आपण कुठे धोका खाऊ शकतो, पण स्वामींच्या चरणी नाही. आणि ते फील केलं आहे, मी सांगेल नंतर तुम्हाला काय स्टोरी माझ्यासोबत घडलेली आणि ह्या ट्रिपमध्येच घडलेली, जेव्हा माझं पहिलं वर्ष होतं. वटवृक्षाच्या इथं वटवृक्षाच्या इथून जर दर्शन घेऊन आलो ना, राईट मारलं एक्झिट आहे, राईटने लेफ्ट मारायचा. लेफ्ट मारलं की सगळे देवस्थानं लाईनीच आहेत. आपण आलो आहे 12 ज्योतिर्लिंगच्या इथे. आणि इथे जागोजागी बोर्ड वगैरे लावलेले आहेत. असं काय आहे जागा म्हणजे मंदिरं भेटण्यासारखे इथे. तर इथून प्लॅन असं झालं, दर्शन घेतलं की इथून नाश्ता करायला जायचं. काल गेलो तिथे इडली खाल्लेली, ते बाजूलाच आम्हाला माहिती नाही वॉकिंग, आम्ही बाईकवर यायचो. हे 12 ज्योतिर्लिंग. हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. नक्की भेट द्या कधी इकडे आल्यावर, मस्त आहे. तर गेट बंद असतो नेहमी. हर महादेव, शिवशंभो, शंकर. आपले नंदी महाराज. आपण झालं नाश्ता करायला, काल गेलेलो तिथेच. तिथून नाश्ता करून मग घरी जाऊन बॅग पॅक करून चेकआउट करू हॉटेल. मग पुढचा प्रवास चालू करेल. खंडोबा मंदिर, समाधी मठ. हा सरळच रस्ता आहे तो वटवृक्षाला जातो. हा जो रस्ता चला जो वटवृक्षाकडे जातो मठात स्वामीच्या, तिथून सरळ आला की लाईनने सगळे देवस्थान आहेत 2-2 मिनटावर. आणि लेफ्ट आला की मार्केट एरिया. पुन्हा मार्केट एरिया आहे. काल बोललो असं 7 दिवस शिवजयंती असते इथे. चालत जवळ आहे, आम्ही बाईक घेऊन यायचो फिरून, ते उलट बरं आहे. ते बाजू चटणी काल नव्हती दिली, काली चटणी नव्हती. सांबर खाऊन घेतो. तुम्हाला आता रूमवर जायचं ना, रूमवर जायचं ना आता, डायरेक्ट रूमवर भेटतो तुम्हाला आता. मंदिरातून सरळ आलो ना लेफ्टमध्ये, हाच रोड आहे सरळ सरळ बाळप्पा मठाकडे जाणार आहे. तिथेच थोडं 2 मिनटावर 12 ज्योतिर्लिंग आणि एक मुख्य दत्त आहे. नक्की या कधी. आणि पुढे बाजूला मार्केट एरिया पण आहे, तिथे पण नाश्त्याची सोय चांगली आहे. तिथे आम्ही काल आणि आज गेलेलो. ते काय घ्यायचं तर बोललो. पालखी आले वाटतं.
दर्शन घेऊन नाश्ता पण केला लागला, प्रसाद वगैरे घेऊन ठेवला. बॅग वगैरे असे पॅकिंग करून 10-15 मिनटं जातील. 10-15 काय अर्धा तास जाणार. इथून बॅग पॅक करू. आता समाधी मठ, खंडोबा मंदिर, मग तुळजापूरसाठी आपण प्रवास कंटिन्यू करू. हां, तुला माहिती आहे पण तर विचारलं ना, तर दरवर्षी येऊन पण रस्ता चुकतो. पुढचा लेफ्ट. आपण येताना इथून सरळ आलो तर राईट साईडला खंडोबा मंदिर, तिथून थोडंसं रिटर्न यायचं आहे 40 मीटर, सेकंड लेफ्ट. रस्ता माहिती आहे तसा, बट लक्षात राहत नाही कधी कधी. पाठून मनीष मॅप चालू आहे, राईट लेफ्ट. आत्तापर्यंत गुगल मॅप होते, आज आपल्याबरोबर मनीष मॅप आहे. आणि पुढचा ब्रेक कमी लागतो. पुढे कुठे गॅरेज भेटलं ना त्याचं काम करून घेतो, कारण काल गाडी पण जोरात खड्ड्यामध्ये आपडले. सरळ ना ते काय समोरच, हल्ली म्हणजे 500 मीटरवर पण. तुम्ही चालत जरी आला तरी एक 5-7 मिनटं लागतील. पुढे लाव, जागा नाही भेटत रे. इथे लाव का? अरे पण मोठी गाडी आली तर वाट लागेल. आली तर गर्दी आहे. आणि अजून सरळच निघतो ना आपण निघताना. तिथं लाव का? त्याला बोल दाबून लाव थोडे. तिथं लाव का? पहिला तर गाडी थोडी पुढे घ्यायला लावली असते ना. थोडी गाडी पुढे घेशील 10-15 मिनिटासाठी. हा लावशील. अरे हाय, ऑफिसची मैत्रीण भेटले मला इथं. उतर. तुळजापूर इथं दर्शन. हा सगळं झालं. मी करतो. ओके ओके. चालले सॉरी